तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून 47 पैकी 43 मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले आहेत। भाजपचे 20, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 तर शिंदेंच्या सेनेचे 11 आमदार यात आहेत। एकंदरीतच सगळी परिस्थिती बघता साहजिकच उत्तर महाराष्ट्राला किती मंत्रिपद मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। जवळपास 18 आमदार असे आहेत ज्यांची वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रातील 18 आमदारांनी मंत्रिपदावर दावा केलेला आहे। कोण कोण इच्छुक आहेत एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी आपण बघतोय। दादा भुसे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ शिंदे गटाचे का आमदार तर 2 अजित पवार गटांचे येवले आणि दिंडोरीतून निवडून आलेले मंत्रिपदासाठी हे तिघे इच्छुक आहेत। तर चांदवडचे भाजप आमदार राहुल आहेर, नाशिक पश्चिम भाजपच्या आमदार सीमा हिरे, नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे भाजपच्या आमदार या सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक दिसतात। माणिकराव कुकाटे अजित पवार गटाचे, सिन्नर येथील आमदार सुहास कांदे नांदगाव शिंदे गटाचे आमदार आणि गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण शिंदे गटाचे आमदार आहेत। सोबतच गिरीश महाजन, सुरेश भोळे जळगाव शहरातील भाजपचे आमदार आणि मंगेश चव्हाण चाळीसगावचे भाजपचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक। जयकुमार रावल सिंदखेड राजा भाजपचे आमदार आहेत। तर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतनं निवडून आले आहेत भाजपकडनं आणि नंदुरबारमधनं विजयकुमार गावित निवडून आले आहेत भाजपकडनं। हे तिघे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। असे 18 लोक आहेत एकूण मंत्रिपदासाठी इच्छुक। कुणाची वर्णी लागते बघावं लागणार आहे। संग्राम जगताप अजित पवार गट अहमदनगर शहरातनं निवडून आलेत। अजित पवार गटातनंच कोपरगावमधनं आशुतोष काळे आणि त्याच गटातनं भुसावळमधनं संजय सावकारे निवडून आलेत। यांची सुद्धा मंत्रिपदासाठी वर्णी लागू शकते।